व्यासपीठावर उपस्थित आमचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री शाह केतन शहाजी, बहुजन वंचित विकास आघाडीचे मुंबईचे सम्माननीय अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्व आजूबाजूचे उमेदवार, सागर गवईजी आणि सर्व इथे उपस्थित, सगळ्यांचं नाव घ्यायला गेलो तर खूप वेळ जाईल. आम्हाला बाळासाहेबांना आम्हाला आणि तुम्हाला सर्वांना ऐकायचं आहे, म्हणून मी संक्षिप्तमध्ये आपला वक्तव्य इथे देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, हा वर्षानगरचा एरिया खूप मागासलेला होता 2000 पूर्वी. 1999 मध्ये मी पहिलीचदा आमदार झालो, मंत्री झालो या राज्यामध्ये. आपल्याला आठवण असेल की या भागामध्ये पाणी नव्हता. पाणीची टाकी बनवण्याची सुरुवात तुमचा आशीर्वाद घेऊन नसीम खाननी या विभागामध्ये केलेला आहे. आठवण आहे की नाही आहे? डोंगरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना संरक्षण भीत बांधण्याचं काम, पाया वाटप देण्याचं काम आणि आजूबाजूचे जेवढे बौद्ध विहार आहेत सर्व बौद्ध विहार विकसित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नसीम खाननी तुम्हाला करून दिलेला आहे. शौचालय असो, गटार असो, बाळासाहेब मंत्र्यांचं काम गटार आणि शौचालय बनवण्याचं नसतो, पण इथे तिच्यापूर्वी जे नगरसेवक होते सगळे नालायक, हप्तेखोर. डबल माला कुठे बनतोय, घराचं दुकान कुठे होतोय, सगळे वसुलीबाज. आता तुम्हाला एक अवसर मिळालेला आहे, तुम्हाला एक अवसर मिळालेला आहे. गौतमनी जसं सांगितलं, बाकीच्या कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आपला एकच लक्ष असला पाहिजे, गॅसच्या बाटलावर शिक्का मारायचा आहे आणि राम गोविंद यादवला भरघोस मताने आपल्याला महानगरपालिकामध्ये निवडून द्यायचं आहे. हा निवेदन करण्यासाठी नसीम खान तुमच्यामध्ये आज आलेला आहे. मित्रांनो, अनेक चर्चा इथे झालेली आहे. आमचा गौतम सांगत होता संविधानाबद्दल. मी नेहमी सांगत असतो, जर ह्या देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान नसतं तर नसीम खान सारखा माणूस राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाला नसतं. आणि ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, गुजरातचा चाय विकणारा माणूस देशाच्या पंतप्रधान झाला नसता, झाला असता का? आणि तुम्ही मागच्या लोकसभामध्ये म्हणत होते 400च्या पार आल्यानंतर संविधान बदलून टाकू. तुमचा बापाचा राज आहे का या देशाचे संविधान बदलण्याचा? खबरदार, संविधान बद्दल जर कोणी अशा प्रकारची गोष्टी केली तर या देशाच्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कोणीही सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही. जेव्हा जेव्हा निवडणुका येतोय, कभी कटोगे तो बटोगे, हिंदू मुसलमान, शमशान कब्रस्तान, लव जेहाद, ओट जेहाद, लेंग जेहाद, अशा प्रकारचे भावनिक गोष्टी करून भावनिक मत घ्यायचं, सत्ता स्थापित करायचं, मताची चोरी करून सत्ता स्थापित करायचं आणि सत्यातून पैसा कमवायचा आणि पैशाच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचा जो धंदा भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सुरू केलेला आहे, या संपवण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, त्याच्यासाठी आपण सर्वांनी तयार राहायला पाहिजे. एक चांगली सरकार, चांगला नगरसेवक, चांगला आमदार जेव्हा येतोय तेव्हा विकास होतोय. बाळासाहेब, आपल्याला आठवण असेल 2014 मध्ये मी या राज्यामध्ये वस्त्रोद्योग मंत्री झालो. 2014 मध्ये मी या राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्री झालो. इंदू मिलचा विषय होता, केंद्राची मिल होती, आपल्याला सुद्धा माहितच आहे. आपण सुद्धा खूप प्रयत्न करत होता. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वस्त्रोद्योग विभागातून मी बैठक लावली, मी मंत्री म्हणून, आणि पहिला प्रस्ताव पास केला महाराष्ट्र सरकारच्या वस्त्र विभागाच्या माध्यमातून की इंदू मिलची जेवढी जागा आहे
सर्व जादा बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकासाठी केंद्र शासनाने दिला पाहिजे हा ठराव पास करून आम्ही दिल्लीला पाठवलो. आणि त्यावेळेचे आमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. आम्ही सर्व दिल्लीला गेलो, सोनिया गांधीजींना भेटलो, बाळासाहेबांचा मुख्य त्याच्यामध्ये वाटा होता. सर्व जेवढे नेते सगळे नेते जाऊन भेटलो आणि मॅडमनी ताबडतोब पंतप्रधानांना फोन करून सांगितलं की मुंबईचे इंदू मिल बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा निर्णय आणि आदेश आणि निर्देश ताबडतोब दिला पाहिजे. हा निर्णय आम्ही सर्वांनी करून घेतला. विकासाचं काम, मुंबईचा चेहरा मोहरा बदली करण्याचं काम, देशाची पहिली मोनो रेल आम्ही आणला. या राज्यामध्ये मेट्रो रेलचा जाल, पहिली मेट्रो 1 आम्ही आणला. मी मंत्री असताना घाटकोपर ते अंधेरी वर्सोवा, मेट्रो 2, मेट्रो 3, मेट्रो 4, 10 मेट्रो मुंबईमध्ये आणण्याचा निर्णय स्वर्गीय विलासराव देशमुख सरकार असताना आम्ही सर्वांनी केला. सीलिंग ब्रिजचं काम आम्ही केलं, सीलिंग आम्ही केला, फ्रीवे आम्ही केला. आणि हे म्हणतायत की मुंबई आम्ही बदलू, मुंबईचा विकास आम्ही करू. अरे तुम्ही विकास करणारे लोक नाही, तुम्ही भ्रष्टाचार करणारे लोक आहोत. 200 कोटीचे टेंडर 400 कोटीमध्ये द्यायचं आणि भ्रष्टाचार करायचा. बाळासाहेब आता करप्शन, भ्रष्टाचारची परिभाषा ह्या लोकांनी बदललेली आहे. आता व्हाईट करप्शन सुरू झालेला. व्हाईट करप्शन करताय ते लोक. तुम्ही तुमचा पैसा ज्या विविध प्रकारच्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये महानगरपालिकामध्ये आपण देतायत, त्या पैशाचा उपयोग तुम्हाला नागरिक सुविधा देण्यासाठी केली पाहिजे. हे यांचा कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. परंतु सर्व पैशांचा भ्रष्टाचारच्या माध्यमातून सर्व पैसा लुटण्याचं काम हे लोक पाप करत आहेत. आणि हा वाचवण्याची लढा आम्ही सगळे लढत आहोत. संविधान असो, लोकशाही असो, संविधान वाचेल, लोकशाही अबाधित राहील, तरच हा देश पुढे जाणार आहे. बंधुत्व मजबूत होईल, तरच हा देशामध्ये चांगला वातावरण राहील. आणि विकास करणारे जनप्रतिनिधी निवडून आणण्याची जबाबदारी आता तुमच्या सर्वांवर आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडी सोबत आलेली आहे. समजून घ्या, बाळासाहेब सोबत आहेत. आता बाळासाहेब सोबत आहेत. सर्वांनी एकजुटीने, एक ताकदीने, से कोणी काय लालच देत असेल, काय करत असेल, काय गिफ्ट देत असेल, काय देत असेल, आज शिलाई मशीन, ग्राइंडर, मिक्सर अशा प्रकारच्या वाटपचा धंदा सुरू आहे. देत असतील तर घेऊन टाका, पण मत देऊ नका. मतदान कोणाला करणार? कोणाला? गॅस बाटला कोविड मध्ये बघितलं ना, जर ऑक्सिजन मिळाला नसतं तर काय झालं असतं? ऑक्सिजन साठी, गॅस बाटलासाठी किती आपण रडायचं, फिरायचं. आता चांगल्या प्रकारच्या निशाण त्या गाडीचा आहे. आणि काँग्रेसचा हातचा पंजा, जिथे जिथे वंचित आघाडीचे उमेदवार आहेत, जिथे जिथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, जिथे जिथे गठबंधनचे उमेदवार आहेत, सर्वांना 15 तारीखला काँग्रेस आणि गॅस बाटल्याच्या निशाणीवर आपण बटन दाबून भरघोस मताने मुंबई महानगरपालिकामध्ये निवडून जा, जेणेकरून आपला हक्काचा महापौर येईल आणि मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू. एवढंच आवाहन मी आपण सर्वांच्या समोर करतोय. आणि मी आपण सर्वांना आणि इथे व्यासपीठावर बसलेले सर्व उमेदवार पुढच्या कालासाठी शुभेच्छा देतोय. आणि बाळासाहेबांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी वेळातून वेळ काढून आज इथे आपल्यामध्ये आलेले आहेत. मी परत आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.